नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा 1 मेचा तुम्ही फ्रेश असा रिव्ह्यू माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय सुरुवातीला की प्रिया म्हणत असते, अश्विनारी तुला तरी कळायला हवं की हा फेक व्हिडिओ आहे म्हणून. तर गिरिजा बघा, गिरिजा त्याच्यावरती खूप रागवते आणि म्हणते, ए प्रिया, तो व्हिडिओ आहे ना 100% खरा आहे आणि त्यामध्ये तू जो काही स्वतःच्या पापांचा पाडा वाचलाय ना, तर तो सुद्धा सगळा खरा आहे म्हणून. आता बघा पुढे ते गिरिजा प्रियाला म्हणते की तो फक्त सायलीताई आणि पूर्णाजींच्या बाबतीत चुकीचं वागलेली नाही आहेस, तर तो अशी एक गोष्ट केलेली आहेस की ज्यामुळे ना समस्त स्त्री जातीला काळीमा फासलायस तू. आता असं म्हणल्यानंतर सगळ्यांना कळतच नाही की हिने नक्की काय केलेलं आहे म्हणून सगळेजण विचार करायला लागतात की आता हिने काय केलेलं असते म्हणून. पण बघा गिरिजा आता सगळं डिटेल सांगते. आता ही नुपूर सांगायला लागते, ज्यावेळेस आहे ना अस्मिताची चोरवटी होती ना, तर त्यावेळेस या प्रियाने अस्मिता जिथून चालत होती ना तिथे तेल ओतलं होतं आणि त्यावरून ना अस्मिता ही घसरून पडलेली होती. आता असं सांगितल्यानंतर सगळे तर बघायलाच लागतात आणि पुढे नुपूर आहे ना, तर ते रेकॉर्डिंगसुद्धा दाखवते. त्या रेकॉर्डिंगमध्ये ना स्पष्ट असं आपल्याला दिसत असतं की ही प्रिया जी आहे तर ती सांगत असते की अरे यार, ती अस्मिता घसरून पडणारच होती. इतक्यातच आहे ना त्या बावळट सायलीने तिला तिथं वाचवलं आणि सायली आली ना लगेचच तिला वाचवायला. हे सगळं आहे ना आता ही सांगत असते आणि हे सगळं रेकॉर्डिंग आहे ना घरातले सगळेजण ऐकतात. प्रिया तर आता अक्षरशः डोक्याला हात लावते. तिला आता काय बोलावं याच्यावरती कळतच नाही. कल्पना तर इतर अक्षरशः डोळे बंद करून घेतात. बघा हे सगळं ऐकल्यानंतर अस्मिता म्हणते की माझ्या चोरवटीच्या दिवशी तू तेल सांडलेलंच हे माहिती होतं मला आणि तरीही तू कांगावा केलास. मला म्हणालीस की ते तेल सायलीसाठी होतं, माझ्यासाठी नाही म्हणून. आणि आता तो सीन आहे ना, तो आठवून एकदा पुन्हा आपल्याला दाखवलेला आहे आणि प्रियाने त्यावेळेस ते काही कबूल केलेलं नसतं. हा सुद्धा सीन आपल्याला इथे दाखवलेला आहे. आता अस्मिता त्यावेळेस तिला म्हणाली असते की बघ, बाकीच्यांना द्यायची उत्तरं तू देऊ नकोस म्हणून. आता पुढे आपण पाहतो की अस्मिता म्हणते की पण माझ्या मनामध्ये शंका होती तन्वी, आणि आज त्याची खात्री पटली की तू माझ्याच नाही तर माझ्या बाळाच्या सुद्धा जीवाच्या उठली आहेस. अगं माणूस आहेस की कोण आहेस तू. आता अस्मिताना खूप ओरडायला लागते या प्रियाच्या अंगावरती. आता आपण पाहतोय की हा अश्विन आहे ना, तर अश्विनला तर खरंच आणखीनच वाईट वाटत असतं. प्रिया म्हणते की नाही अस्मिता, हे बघ, मी जे काही सांगितलं होतं ना तुला ते सगळं खरं आहे. अगं हे बघ, माझ्याकडून चूक झाली, पण मी अगं तुझ्या पोटातल्या बाळाला काही कसं करेन सांग बरं मला तू. म्हणून आहे ना खोटं नाटक बोलायला पुन्हा चालू करते. अश्विन म्हणतो अगं तू आता काहीही करू शकतेस आणि तू काहीही करू शकतेस, कळलं का, असं म्हणून अश्विन खूपच जोरजोरात तोडायला लागतो. अश्विन पुढे म्हणतो अगं हजारो राक्षसींनी मेले असतील ना, तेव्हा तूच जन्माला आली असशील प्रिया, तन्वी, असं हा अश्विन म्हणायला लागतो. आता बघा पुढे अक्षरशः ना अश्विन आता डोक्याला हात लावून म्हणतो की मी ना कुठलं पाप केलं होतं की मी तुझ्याशी लग्न करून बसलोय. अगं तू माझ्यासमोर म्हणत होतीस ना की ही आपली माणसं आहेत, ती माझी माणसं आहेत म्हणून, मग आता काय झालं सांग ना. म्हणून अश्विन आहे ना आता अक्षरशः खूपच आता फ्रस्ट्रेट झालेलं दाखवलेलं. अश्विन म्हणतो की अगं माझी आजी, माझी आई, माझी बहीण, माझी वहिनी, अगं या सगळ्यांच्या जीवावर उठली होतीस तू, सगळ्यांच्या. अगं काय बोलू आता मी तुला यापुढे, असं अश्विन ना म्हणत असतो आणि सगळे घरचे रागाने बघत असतात. प्रिया म्हणत असते अश्विन, माझ्या हातून तेल सांडलं होतं हे मी तेव्हाच कबूल केलं होतं. अरे पण मला अस्मिताच्या बाळाला खरंच काही करायचं नव्हतं रे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा म्हणून. आणि पुढे म्हणते की हे बघा, तरीही तुम्हाला जर का वाटत असेल ना की माझ्याकडून चूक झाली म्हणून, तर मी ना सगळ्यांची माफी मागायला तयार आहे म्हणून, पण कुणीही ना तिच्यावरती आता दया खात नाही. पुढे आता प्रिया म्हणते की हात जोडून म्हणते की अस्मिता अगं तू तरी मला माफ कर, तू तरी मला समजून घे. अस्मिता म्हणते की ठीक आहे, माफ करते हां मी तुला, ठीक आहे चालेल. आता प्रतापराव म्हणतात अस्मिता अगं काय, तर अस्मिता म्हणते हो डॅड, मी हिला माफ करते पण एका अटीवर. प्रिया म्हणते हो, मी काही करायला तयार आहे. तर अस्मिता म्हणते विमल वाटीभर तेल घेऊन ये गं. तर विमलसुद्धा आत्ता आणते म्हणून जाते आणि वाटीभरून तेल घेऊन येते. प्रिया म्हणते तू तेलाचं काय करणार आहे. तर अस्मिता म्हणते बघशीलच तो आता मी पुढे काय करते ते. आता विमलने वाटीभरून तेल आणलं की ही अस्मिता काय करते, अख्ख्या फरशीवर एक वाटी तेल सांडून टाकते ना. सगळे घरातले बघतच राहतात. आता एवढं अख्खं वाटीबरोबर तेल सांडते आणि आता अस्मिता सांगते की तू आता या तेलावरून चालायचंच म्हणून. सगळेजण बघत राहतात जेव्हा अस्मिता तेल टाकते तेव्हा हे नक्की काय करते म्हणून. आणि प्रिया तर खूप घाबरते, कारण प्रियाला अंदाज असतोच की आता पुढे अस्मिता काय करायला सांगणार आहे ते. तर अस्मिता म्हणते या सांडलेल्या तेलावरून चाल तन्वी. आणि असं म्हटल्यानंतर प्रिया तर ना बराच वेळ तर घाबरून त्याच्याकडे बघायला लागते. आता अस्मिता म्हणते आता कसला विचार करतेस, तू तर प्रेग्नंट पण नाही आहेस. अगं मी त्यावेळेस 3 महिन्यांची प्रेग्नंट होते आणि विचार कर त्यावेळेस आहे ना जर का मी पडले असते तर माझ्या बाळाला काहीतरी झालं असतं, याचा विचारसुद्धा तू केला नाहीस ना गं, असं म्हणायला लागते. आणि आता बघा पुढे आपण पाहतोय की अस्मिता म्हणते की मग आता कसला विचार करते, चल आता
त्याच्यावरून सगळेजण बघायला लागतात. पण प्रिया काय तयार नसते. प्रिया म्हणते प्लीज असं नको करूच गं. अस्मिता जोरात ओरडते ना, चाल म्हणते ना याच्यावरून, म्हणून चाल लवकर. आता प्रिया खूप घाबरते आणि आता त्या तेलावरून चालायला लागते. अगदी स्लो मोशनमध्ये हा सीन दाखवले. तर प्रिया तेलावरून चालते आणि बघा एकाएकीने इतकी धपकन घसरून पडते ना की बस आता गिरिजा तर ना हसायलाच लागते जेव्हा ही प्रिया घसरून पडते तेव्हा. आता आपण पाहतोय की प्रिया इतक्या जोरात पडते ना फरशीवर की आई ग म्हणून कमरेवरती हात ठेवून कळवळायला लागते आणि फारच आई ग म्हणत असते. अस्मिता म्हणते मी अशीच ओरडत होते, ओरडली असते आणि अशीच कळवळली असते. जर का सायलीने मला धरलं नसतं ना तर माझ्या बाळाला ना त्यावेळेस नक्कीच काहीतरी झालं असतं तन्वी. आणि आता तिला ना प्रात्यक्षिक दाखवत आहेत ना या प्रियाला की वेदनेची किंमत ही कशी असते ना हे आज आता सगळे सुभेदार मिळून आहे ना प्रात्यक्षिक दाखवत असतात. नुपूर म्हणत असते की प्रिया ते तेल तूच सांगितलं होतं ना, तूच सांडलं होतं ना, हे तर सगळ्यांना माहितीच होतं. पण अगं तरीसुद्धा त्यांनी ना तुला माफ केलं कारण तू या घराची सून आहेस प्रिया. पण या सगळ्यांच्या मनाचा हा मोठेपणा तुला कधी दिसलाच नाही का गं? हां बोल ना. आता असं म्हणतं प्रिया खाली मान घालून गप्प बसलेली असते. गिरिजा म्हणते की अगं इतक्या चांगल्या माणसांविषयी तू इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागलीस का? अगं पूर्णाजी, प्रताप काका, त्यानंतर कल्पना मावशी या सगळ्यांनी तुझ्यावरती किती प्रेम केलं अगं. तुला मनापासून त्यांनी आपलंसं मानलं. हां पण तुझे खरे रंग जेव्हा त्यांना कळायला लागले ना तेव्हा त्यांनी तुला त्यांच्यापासून दूर केलं. पण तरीही त्यात तुला काही इजा व्हावी असं त्यांच्या मनात जराही आलं नाही किंवा असं त्यांना जराही वाटलं नाही गं प्रिया. आणि प्रिया खाली मान घालून बसलेली असते. तिला खूप लागलेलं असतं ना. गिरिजा म्हणते अगं प्रिया तू तर साधं अस्मिताताईच्या पोटातल्या बाळाला सुद्धा सोडलं नाहीस गं. किती खालच्या पातळीला गेलीस तू. प्रतापराव म्हणतात तन्वी तुझी प्रत्येक चूक आम्ही आजपर्यंत पोटात घातली ना तर हीच आमची सगळ्यात मोठी चूक होती असं प्रतापराव म्हणायला लागतात. आता पुढे बघ प्रतापराव आणखी म्हणतात की आमच्या पाठीमागे तू काय काय करतेस ना हे आम्हाला कधी कळलंच नाही का, त्यामुळे आम्ही गाफील राहिलो. कल्पनाताई म्हणतात अगं तुझ्यावरच्या मायेने आम्ही इतके आंधळे झालेलो होतो ना की आम्हाला काही कळतच नव्हतं. पण तू तर घराचं वाटोळच करायला निघालीस म्हणून. आणि अश्विन म्हणतो की पण आता आमचे ना डोळे उघडले तन्वी. मम्मा आणि डॅड तुला कदाचित कधीतरी माफ करतील ही, पण मी तुला मरेपर्यंत माफ करणार नाहीच आहे म्हणून. आता अश्विन असं म्हणल्यानंतर अश्विनचं बोलणं मात्र या प्रियाच्या लगेच मनाला लागत असतं. लगेच म्हणते की अश्विन प्लीज इतक्या टोकाला जाऊ नकोस रे. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना रे. आणि मग सांग की तुझ्याशिवाय मला कोणाचाच आधार नाही आहे रे असं प्रिया म्हणायला लागते. आता बघ सायली म्हणते की प्रिया तुझा प्रत्येक आधार आहे ना तू तुझ्या कर्मानेच घालवला आहेस प्रिया. मग आता अश्विन भाऊजींकडे कशाला भिका मागतेस तू. आणि ही अर्जुन म्हणतो की मामा कसली वाट बघतेस तू. या मुलीला आपल्या घरात येणं अलाउड नाही आहे तरीसुद्धा ती या घरामध्ये कधीपासून आहे. बाहेर काढ हिला आत्ताच्या आत्ता. आता बघ आता बाहेर काढ म्हणल्यानंतर कल्पना काही करतात की लगेचच तिला आता उठवायचा प्रयत्न करतात. तर प्रिया म्हणते नाही मला बाहेर काढू नका प्लीज. मी या घरची सून आहे. या घरची सून जर का बाहेरच्या गार्डनमध्ये चिखलात बसली तर या घरची आबरू नाही का जाणार. हे बघा एकदा नाही तर मी ना 1000 वेळा माफी मागायला तयार आहे पण प्लीज मला ना घराच्या बाहेर नका काढू प्लीज म्हणून प्रिया लागते आरडाओरडा करायला. आता पण कल्पनाताई काही तिचं ऐकत नाहीत. कल्पनाताई म्हणतात यापुढे एक शब्दही बोलायचा नाही. चल उठ म्हणून आहे ना तिला त्या तेलात पडलेली प्रिया उचलतात आणि लगेचच सायलीकडे बघतात. सायली इशारा करते की तिला बंद करा खोलीत म्हणून. कल्पनाताई आता तिला घेऊन आतमध्ये जातात. प्रतापराव ओरडतात म्हणतात अगो कल्पना तिला तिकडे कुठे घेऊन जाते. अस्मिता पण म्हणते मम्मा अगं तिला घराच्या बाहेर काढायचंय तर तू आतमध्ये काय घेऊन चालली आहेस मम्मा करून सगळेजण आता या कल्पनाताई आणि प्रियाच्या मागे जातात. आता बघा या कल्पनाताई काय करतात की या प्रियाला घेऊन स्टोर रूम मध्ये जातात आणि स्टोर रूम मध्ये अक्षरशः दरवाजा उघडून आतमध्ये ढकलून देतात तिला. कल्पनाताई तिला स्टोर रूम मध्ये ढकलतात आणि म्हणतात तुझ्यावरती दया समज किंवा तुझ्यावरती उपकार समज पण आता ही स्टोर रूम आहे ना हीच तुझी जागा आहे लक्षात ठेव. प्रिया एवढी घाबरायला लागते. लगेच आजूबाजूला बघायला लागतील मी आणि इथं स्टोर रूम मध्ये राहणार असं तिला वाटतं. आता त्यांच्या पाठोपाठ सगळे घरातले सुभेदार येतात. प्रिया म्हणते का मी इथे का राहायचं, मी नाही इथे राहणार. अरे या घरावरती माझा पण तितकाच हक्क आहे जितका तुमचा हक्क आहे म्हणून. बघा इतकं झालं ना तरी अजून हिला अधिकार आणि प्रॉपर्टीच हवी आहे. अर्जुन म्हणते हे बघ तू जर आता हक्काची भाषा बोलशील ना तर मी पण मग कायद्याची भाषा बोलेन चालेल का मग तुला. आता असं म्हटल्यानंतर ही गप्पच बसते प्रिया आणि पुढे बघा आणि म्हणते की अरे कुणीतरी मला समजून घ्या मी इथे या स्टोर रूममध्ये नाही राहू शकत. अरे मला इथे कसं वाटेल राहायला असं म्हणायला लागते. सायली म्हणते अगं तुझं नशीब समज की तुझ्यावरती ना इतकी तरी दया दाखवली जाते म्हणून नाहीतर तू त्या युगतीची सुद्धा नाही आहेस. प्रतापराव म्हणतात अगं तुझ्या सासूला पाजार फुटला ना म्हणून तुला ही स्टोर रूम तरी मिळाली आहे नाहीतर ना तुझी लायकी रस्त्यावर राहण्याचीच आहे असं प्रतापराव सुद्धा बोलतात. आणि आता प्रिया ना एवढी घाबरलेली असते आणि निवळ एक नंबरची पण ड्रामेबाज असते. कल्पनाताई म्हणतात आणि हे बघ तुला जर का इथे सुद्धा राहायला प्रॉब्लेम असेल ना तर मी तुला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढते मग तू ठरव तुला काय करायचं ते असं म्हणल्यानंतर लगेच प्रिया म्हणते की नाही मी राहते इथे म्हणून लगेच
माफी मागायला लावते, माफी मागायला लगेच हातपुडे करते आणि म्हणते नाही नाही मला घराबाहेर नका काढू, मला प्लीज घराबाहेर काढू नका. अस्मिता म्हणते मग गप्प बसून राहायचं, इथे अजिबात आवाज करायचा नाही. आणि म्हणते की मम्मा हे सगळं का करते ना हे मला माहिती नाही, पण माझ्या हातात जर का असतं ना तर मी तुला घराबाहेरच काय पनवेल बाहेर काढलं असतं मी, असं अस्मिता म्हणायला लागते. प्रिया आपली गपचूप बसलेली असते आता मान खाली घालून, पण नाही ना अजून ही जी मस्ती काही जिरलेली नसते. आपण या पात्राबद्दल बोलतोय. पुढे आपण पाहूया. गिरिजा म्हणते की प्रिया तुझी ही जी अवस्था आहे ना तर तू ही ना स्वतःहून स्वतःवरती ओढवून घेतलेली आहेस. अगं आजपर्यंत ज्यांनी तुझ्यावरती प्रेम केलं ना त्यांच्यावरती ना तू त्यांच्याच पाठीत सुरा खोपसलास आणि ज्यांच्याकडून तुझा फायदा होता ना तू त्यांच्याशी फक्त जवळीक केलीस. तू ना फक्त स्वार्थी आहे, स्वार्थी, असं आता गिरिजाने म्हटल्यानंतर आपण पाहतोय की प्रिया आता तिथेच खाली मान घालून बसलेली असते आणि नुपूर म्हणत असते की काय आहे ना की प्रिया प्रत्येक गुन्हेगाराचा कधी ना कधी ना अंत हा होणारच असतो. नुपूर म्हणते की प्रिया तुझा अंत सुद्धा ना आता जवळ आलाय म्हणून. आता तुझा अंत जवळ आला हे वाक्य ऐकल्यानंतर लगेच प्रिया वरती मान घेऊन बघायला लागत्या. पुढे नुपूर म्हणते की आणि त्यासाठी अर्जुन आणि सायलीला लागेल तेवढी मदत करायला ना आम्ही तयार आहोत, म्हणजे गिरिजा आणि नुपूर आम्ही दोघीजणी तयार आहोत असंही नुपूर म्हणते. कल्पनाताई म्हणतात आणि या सगळ्या परिस्थितीने तुला कुणीच बाहेर काढू शकत नाही, अगदी तू स्वतः सुद्धा. आता पुन्हा प्रिया लगेच कल्पनाताईंचे पाय धरायला लागते. कल्पनाताई म्हणते की चल बाजूला हो, असं म्हणून आता सगळेजण बाहेर येतात आणि दरवाजा बंद करून घेतात. इकडे नुपूर आणि ही गिरिजा या दोघीजणी सुद्धा ना खिडकी बंद करून घेतात आणि इकडे कल्पनाताईंनी दरवाजा बंद करून घेतलेला असतो. आता ही सगळी सुभेदार फॅमिली बाहेर आलेली असते आणि आता प्रियाला आतमध्ये कोंडलेलं असतं. अश्विन म्हणतो की तिला ना आता या खोलीमध्ये बंदच राहू दे, मी ना तिला प्रियाला म्हणजे या तन्वीला ना घरात वावरताना नाही पाहू शकत. सायली म्हणते ती आतच राहील आणि जर का बाहेर आली ना तरी सुद्धा आपल्या परवानगीनेच येईल म्हणून. आणि आता बघा सायली ना नुपूर आणि गिरिजाकडे येते आणि गिरिजाचा हातात धरून म्हणते की नुपूर गिरिजा हे सगळं ना तुमच्यामुळे शक्य झाले. अर्जुन म्हणतो की तुला व्हिडिओ काढायचा सुचलं ना हे खरंच खूप बरं झालं, त्यामुळे त्यांना पुरावे मिळाले. आणि काय आहे ना की बरेच वेळा आम्हाला माहिती असतं की काहीतरी महत्त्वाचं आहे पण ना पुरावे नसतात, पण तो ना पुरावा मिळवलाच, त्यामुळे थँक्यू सो मच. नुपूर म्हणते अरे अर्जुन मी तर खूपच छोटी गोष्ट केली आणि हे बघा यापुढे तुम्हाला कधीही माझी गरज लागली ना तरी मला सांगा, मी तुमच्यासाठी नक्की हजर राहीन म्हणून. आणि आता गिरिजा म्हणते आणि अर्जुन दादा प्रियासारख्या मुलीला सरळ करण्यात ना एक वेगळाच आनंद येतोय आम्हाला. आणि सायली म्हणते आणि गिरिजा म्हणते की या बाबतीत ना कायमच तुम्हाला ना माझी साथ असेल. आता नुपूर म्हणते बरं चला आता आम्हाला निघायला हवं आणि हो प्रियाच्या प्रत्येक पापाबद्दल तिला काय काय शिक्षा मिळते ना हे प्लीज आम्हाला नक्की सांगा हां. आणि आता सगळेजण हो म्हणतात. आता सायली म्हणते नक्की सांगते. आणि असं म्हणल्यानंतर आता या सायली म्हणते की खरंच तुमच्या दोघींचे खूप आभार हां, माझी ना नक्की खात्री होती की माझ्या मैत्रिणी माझ्या उपयोगाला नक्की येणार आणि तुम्ही दोघींनी अगदी तेच केलं म्हणून. आणि आता सायली या दोघींची पण अगदी गळाभेट घेते येतो म्हणून आणि आता या दोघीजणी तिथून निघून जातात. आता आपण पाहतो ही प्रिया पुन्हा दरवाजा वाजवायला लागते, प्लीज दार उघडा, अरे मी सुद्धा या कुटुंबाचा भाग आहे रे म्हणून असं जोरातच ना दरवाजा वाजवायला लागते. आता सगळ्यांना इतका वैताग आलेला असतो ना. आता ही सायली म्हणते प्रिया आता तर कुठे सुरुवात झाली, यापुढे बघ आता काय काय होतं इथे, असं सायली जेव्हा म्हणते तेव्हा सुभेदार फॅमिली सुद्धा ना सायलीची या मताशी सहमत असतात आणि आता सगळीजण तिथून निघून जातात. आता ही प्रिया आतमध्येच ना एकटीच विचार करायला लागते ना की अरे मला इथं असं कसं कोंडलंय म्हणून. आणि आता आपण पाहतो की पुन्हा रात्र झालेली असते आणि प्रिया विचार करत असते की जोपर्यंत अश्विनच्या मनावरती माझा ताबा होता ना तोपर्यंत या घरावरती माझं राज्य होतं, आता तो ताबाच निसटलाय. ते कल्पना प्रताप सगळेच माझ्या विरोधात गेलेत, अर्जुन सायली तर काय माझ्या विरोधातलं एक सत्यच उघडतायत असं म्हणते. आणि पुढे म्हणते की आता घरच्यांना जर का त्यांनी सांगितलं तर की मी खरी तन्वी नाही आहे, अरे मग तर अवघडच आहे, मग तर सगळेजण लाथ घालून मला बाहेर काढतील असंही प्रिया म्हणायला लागते. हां पुढे प्रिया म्हणते की माझ्या हातामध्ये ना एकतरी असा पुरावा हवा आहे ना की जो मला या घरामध्ये टिकवून ठेवीन. अरे पण कोण करेल माझी मदत या सगळ्या गोष्टींसाठी, कोण करेल असाही विचार करायला लागते. आणि आता बघा हां पुढे आपण पाहतोय की या प्रियाला ना हिच्या डोक्यातून ना अतिशय भन्नाट आयडिया येतच असतात, ही कोण करेल माझी मदत असं ना ती फेऱ्या मारत असते आणि म्हणते की हां अर्धा मेंदू, अरे प्रतिमा बरोबर आहे. प्रतिमाला ना आता किती अक्कल आली असती ना तरी ती अजूनही मला तिची मुलगीच मानते आणि मुलगी जर का संकटात असेल ना तर आईच तर मदतीला धावून येणार ना. हां बरोबर आहे. आणि म्हणते की आता ती या घरामध्ये प्रतिमाला आणि तिच्या शब्दाला खूप मान आहे, जर का तिने सगळ्यांना अडवलं ना तर मग कुणीच ती या घराबाहेर मला नाही काढू शकणार. येस आता तिला ना घोळात घ्यायलाच हवं असं म्हणते प्रिया. आणि बघा हा लगेचच मोबाईल घेते आणि अक्षरशः ही प्रतिमा त्याला फोन लावते आणि काहीच्या काही इतक्या खोट्या नाट्या गप्पा मारते ना की प्रतिमा त्या पाहतात
तर आणि सुमन काकूही तिथेच बसलेली असते. प्रतिभा त्या म्हणतात अरे तन्वीचा फोन, म्हणून त्या फोन उचलतात आणि नुसतं हॅलो म्हणतात की इकडे लगेचच प्रिया खोटं बोलायला चालूच होते. बोलतो मी म्हटल्यानंतर लगेचच प्रिया म्हणते कशी आहेस ग आई तू? कल्पनाताई प्रतिमा त्या म्हणतात की बरी आहे मी म्हणून. प्रिया म्हणते आई मला तुझी ना खूप आठवण येत होते ग, म्हणून मी कॉल केला. सुमन तर ना आश्चर्यानेच बघायला लागते, अरे असं कसं होऊ शकतं? प्रिया म्हणते आई काल रात्री ना तू माझ्या स्वप्नात आली होतीस आणि मला सोडून चालली होतीस, त्यावेळेस मी खूप तुला हाक मारत होतेच, आई मला नको सोडून जाऊस पण 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 तू तरीही तू मला सोडून गेलीसच ग. म्हणून आता ही ना इमोशनल ब्लॅकमेल करायला लागते प्रतिमा त्यांना. आता सुमन काकूलाही थोडंसं ना हे विचित्रच वाटायला लागतं. प्रिया म्हणते की आई मला ना वचन दे की तू मला सोडून कधीच जाणार नाही. प्रतिमा त्या म्हणतात अगं मी का सोडून जाईन तुला? लगेच प्रिया म्हणते आई अगं काय आहे ना की माझं अख्खं बालपण मी तुझ्याशिवाय काढलंय ग, तू माझ्या आयुष्यात नसशील ना ही कल्पनाच मला सहन होत नाही ग आई, त्यामुळे ना प्लीज मला सोडून जाऊ नकोस ना अगं. आणि म्हणते की आई जर का तू मला सोडून गेलीस ना तर मी जगू शकणार नाही ग. प्रतिमा त्या म्हणतात अगं असं काय बोलतेस म्हणून, आणि असं अभद्र काहीतरी बोलू नकोस बरं. आणि पुढे प्रिया म्हणायला लागते बघा त्यांच्या भावनांशी कशी खेळते ही अजूनसुद्धा. प्रिया म्हणते आई तुम्हाला माहेरपणाला बोलवत होतीस ना गं? अगं मी ना आता विचार करते की 1-2 दिवसात मी घरी येईन म्हणून. काय ना की मला तुझ्याबरोबर बाबांबरोबर आहे ना गप्पा मारायच्या आहे, तुमच्यासोबत आहे ना वेळ घालवायचा आहे गाई असं म्हणायला लागते. आणि बघा आता प्रतिमा त्या काहीच बोलत नाहीत, म्हणजे ये असं म्हणतील अशी अपेक्षा असते प्रियाला, पण ते काहीच बोलत नाहीत. आता बराच वेळ गेल्यानंतर प्रिया म्हणते आई हॅलो आई अगं तू काहीच का बोलत नाही आहेस? तू ऐकतीस ना गाई, बोल ना काहीतरी. आता बघा प्रतिमा ते विचारत असतात. प्रिया म्हणते की आई मी तिथं आलेलं तुला आवडणार नाही का गं? तर प्रतिमा त्या म्हणतात हे बघ माझी तशी काही हरकत नाही आहे गं, पण काय नाही की तुझ्या बाबांना ते आवडणार नाही आहे गं. आता प्रियाचं ना तोंडच वाकडं होतं. आणि पुढे आपण पाहतोय की प्रतिमा त्या म्हणतात आपण एक काम करूयात तन्वी, तू आता लगेचच राहायला येऊ नकोस, तुझे बाबा ना आज उद्या परत येणारच आहेत, पण काय आहेत ना की ते पुढच्या आठवड्यामध्ये परत कोल्हापूरला जाणारच आहेत, तर त्यावेळेस आहे ना मी तुला ना कळवेन, मग आपण ठरवूयात. हां प्रिया म्हणते की ठीक आहे आई चालेल, मला ना तुम्हाला कोणालाच दुखवायचं नाही आहे, तू जसं म्हणशील ना आपण तसंच करूयात हां आई असं म्हणते. आणि यांना अक्षरशः यांच्या भावनांचं शी खेळते. पुढे म्हणते आई फक्त एवढंच लक्षात ठेवतो आणि बाबा काही माझ्या मनामध्ये असतात, मी बाबांना ना तिथे येऊन त्यांची समजूत काढेन आता. आणि म्हणते की मी परत त्यांचं मन जिंकून घेईन हां आई. आणि प्रतिमा त्यांना तर आश्चर्य वाटत असते याच अशी काय फोन करते म्हणून. प्रिया म्हणते ठीक आहे आई आता मी फोन ठेवते हां, तुझ्या तब्येतीची तू काळजी घे हां. प्रतिमा त्या म्हणतात की हो, म्हणून आता दोघीही फोन ठेवतात. पण प्रतिमा त्यांना हे काही पसनी पडत नाही. त्या म्हणतात की अरे तन्वी हे सगळं अगदी खरंच मनापासून बोलली असेल का असं सुमन काकूला म्हणते. सुमन काकू म्हणते वहिनी तिचा आपल्याला कुठे अंदाज येतो, पण ती जर का खरंच बदलली असेल ना तर ही चांगलीच गोष्ट आहे ना. हे बघा वहिनी ती जर का एक पाऊल पुढे टाकत असेल ना तर तुम्ही सुद्धा नकारात्मक विचार नका करू वहिनी. आणि पुढे म्हणते सुमन काकू की आणि तुम्ही तुमच्या बाजूने ना नातं सुधारण्याचा प्रयत्न करा. प्रतिमा त्या म्हणतात मला तर नाही या तन्वीचं काही कळतच नाही. आणि म्हणतात की अगं हे सगळं अर्जुन आणि सायलीला मला लगेचच कळवायला हवं हां असं म्हणून आता या अर्जुन सायलीला फोनच करणार असतात. आता आपण पाहतोय पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की डायनिंग टेबलवरती अश्विन म्हणत असतो की दादा आणि सायली वहिनी अजून कशी काय आले नाहीत? प्रतापराव म्हणतात ते येतील रे, आधी मला तू सांग तू बरा आहेस ना रे म्हणून. आता अस्मिता पण तिथेच असते आणि कल्पना नाही सुद्धा. अश्विन म्हणतो की ठीक आहे डॅड, पण एक गोष्ट आहे ना मला कळालेली आहे. आणि आता अश्विन हा असा उदास होऊन म्हणत असतो ना की माझ्या आयुष्यात आहे ना डॅड प्रेमच नाही आहे म्हणून. आता सगळेजण अर्जुनकडे बघायला लागतात, म्हणजे अस्मिता आणि कल्पनाताई सुद्धा. अश्विन म्हणतो की त्या बाबतीत आहे ना मी खूप कमनशिबी आहे, हे ना मी आता स्वीकारलंय म्हणून. प्रतापराव म्हणतात अरे असं नको बोलूस. तर अस्मिता सुद्धा म्हणते अश्विन असं नकोच रे बोलू, अरे तुझ्या बायकोनी जे काही केलं ना तर त्याचा दोष तो स्वतःच्या माथी का घेतोयस तू मला सांग बरं. आणि आता असं म्हटल्यानंतर आपण पाहतोय की अस्मिता त्याला खूप छान समजावते. हां अस्मिता म्हणते आपण आपल्या जोडीदारावरती अगदी मनापासून भरभरून प्रेम केलं, पण आपल्या जोडीदाराला त्याची कदर नाही आहे, हा दोष आपला कसा असू शकतो? आता असं म्हटल्यानंतर अस्मिता स्वतःच्या रिलेटेड सुद्धा बोलते. हे प्रतापराव आणि कल्पनाताईंना कळतं. हां अस्मिता म्हणते की आपला पार्टनर हा आपल्याशी प्रामाणिक नाही आहे, हा त्याचा दोष झाला ना रे, मग हा आपला दोष कसा होऊ शकतो? इतक्यातच अर्जुन आणि सायली तिथे येतात आणि म्हणतात की मम्मा काय झालं, बोलवलंच तू आम्हाला? तर कल्पनाताई म्हणतात हो अर्जुन, अरे आपण उद्या. इतक्यातच सायलीचा फोन वाजतो. तर सायली म्हणते आई प्रतिमात्यांचा व्हिडिओ कॉल आहे म्हणून. आता सायली फोन उचलते आणि म्हणते हॅलो बोला प्रतिमात्या. तर प्रतिमात्या म्हणतात की सायली काय कामात आहेस का? तर सायली म्हणते नाही बोला ना काय झालं म्हणून. प्रतिमात्या म्हणतात की तुला उद्या माझ्या घरी येता येईल का गं? तू आणि अर्जुन दोघेही या. हां आता या दोघांना कळून जाते की नक्की प्रतिमात्याला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे म्हणून. पण बघा हां
लगेच सायली म्हणते हो येऊ ना, पण तुमचं काही काम होतं का? तर प्रतिमा त्या म्हणतात नाही नाही काम असं काहीच नाही, पण सहजच म्हणते या हां तुम्ही. कल्पनाताई म्हणतात सायली जरा दे माझ्याकडे फोन. आणि कल्पनाताई फोन घेतात आणि म्हणतात की प्रतिमा अगं मी ऐकलं आहे सगळं, आणि तुला सांगू का प्रतिमा काय आहे ना की मी असं अर्जुन आणि सायलीला ना असं मी दोघांना असं एकत्र नाही बाहेर जाऊ देत ग अजून. आता का ते त्यापुढेही सांगतात हां बघा अर्जुनला तर वाटतं अरे यार ही मग अजूनही असं काय करते. कल्पनाताई म्हणतात अगं उद्या आहे ना मी मंदिरामध्ये अभिषेक करायचं ठरवलं आहे, त्यामुळे ना की मी या दोघांना कसं पाठवणार म्हणजे असं त्यांना सांगायचं असतं. त्या म्हणतात की काय ना की अर्जुनाने सायलीचा ॲक्सिडेंट करण्याचा कुणीतरी प्रयत्न केलेला होता आणि पुढे अर्जुनला अटक झाली होती आणि इतकी संकट आली होती, त्यामुळे ना आता मला आणखीन कुठलंही संकट नको आहे ग कल्पना प्रतिमा असं म्हणतात हां. आणि म्हणतात की म्हणून म्हटलं की आता अर्जुन आणि सायली यांच्या नावाने ना मंदिरामध्ये अभिषेक करूयात म्हणून. आणि म्हणतात की अगं प्रतिमा मी तुला ना फोन करणारच होते की तू सुद्धा उद्या आमच्यासोबतच ये म्हणून. आणि हो उद्या ना तू अगोदर घरी ये मग आपण एकत्रच निघू हां. प्रतिमा त्या म्हणतात हो मी येते हां नक्की येते, ठेवते हा फोन. पण आता प्रतिमा त्या फोन ठेवतात. पण बघा पुढे अस्मिता म्हणते मम्मा अगं हे अभिषेकाचं तू मध्येच काय काढलंस ग. कल्पनाताई म्हणतात अगं फार वेळ नाही लागणार, आपण संध्याकाळच्या आतमध्ये घरी पण येऊ. आणि अर्जुन आणि सायली ना दोघेही विचारातच असतात. अर्जुन म्हणत असतो की बायको काय ग कसला विचार करतेस तू. सर सायली म्हणते प्रतिभा त्याने आपल्या दोघांनाच असं का बरं घरी बोलवलं असेल, त्यांना ना नक्की आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असेल म्हणून. अर्जुन म्हणतो ठीक आहे उद्या आपण प्रतिभा त्यांना भेटू ना तेव्हा कळेल आपल्याला. कल्पनाताई म्हणतात बरं अर्जुन तू आहेस ना. तर अर्जुन म्हणतो हो आहे घरी, पण मी उद्या ना मला एक काम येऊन पोलीस स्टेशनला जायचे, तुम्ही जा मंदिरात उद्या मी ना डायरेक्टली तिकडूनच येतो म्हणून. प्रतापराव म्हणतात कल्पना हा अभिषेक अर्जुन आणि सायलीच्या हातून करायला हवा आहे ना, मग त्यांनी उशिरा येऊन कसं चालेल. कल्पनाताई म्हणतात अहो अभिषेक आपणच करायचा आहे, फक्त या दोघांसाठी करायचा आहे तो, म्हणून यांनी नंतर आलं तरी चालेल. आणि पुढे म्हणतात की बरं अर्जुन तू तुझं काम आटपून तुझ्या वेळेला ये पण नक्की हां. अर्जुन म्हणतो हो मामा मी नक्की येतो, तू काळजी करू नकोस. इतक्यातच ना विमल येते 2 पिशव्या सामान घेऊन आणि म्हणते वहिनी तुम्ही सांगितलेलं सगळं सामान आणलंय हां. अश्विन म्हणतो हे सगळं काय मामा, हे स्टोव वगैरे कोणासाठी. कल्पनाताई म्हणतात अरे कोणासाठी म्हणजे तन्वीसाठी. आता सगळ्यांना शॉकच बसतो ना, तन्वीसाठी एवढं सगळं सामान. कल्पनाताई म्हणतात ती जोपर्यंत त्या स्टोअरूममध्ये आहे ना तोपर्यंत तिच्या जेवणाचं सगळं तिने बघावं, तिला आपल्या किचनमधून काही मिळणार नाही म्हणून. आणि आता असं म्हटल्यानंतर सगळ्यांना हे थोडंसं पटतं सुद्धा हां. पण अस्मिता म्हणते पण मम्मा मला मुळात कळतच नाही आहे की मुळात तू तिला घरात ठेवूनच का घेतलंस. आपण तिला घराच्या बाहेर काढलं होतं ना, मग ती तिथेच राहणार नाही तर वाटेल तिथे निघून जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. कल्पनाताई म्हणतात हो गं पण मला अर्जुन सायलीने जे सांगितलं ना मी फक्त तेच केलं. आणि आता असं म्हटल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात येतं की हा अर्जुन सायलीचाच पुढे काहीतरी प्लॅन असणार आहे. आता कल्पनाताई म्हणतात पण तिचा आपल्याशी किंवा आपल्या घरच्याशी आता काहीही संबंध नाही असणार इथून पुढे. आता असं म्हटल्यानंतर आपण पाहतोय हा नागराज जो आहे ना तो वैतागलेला असतो आणि मैपतकडे येतो आणि म्हणतो मैपत जरा डोळे उघड आणि बघ इकडे माझ्याकडं काय झालंय, काय तुझ्या काही डोक्यात ताप गेलाय का रे म्हणून त्याला बोलायला लागतो. आणि मैपत ना फारच शांतत असतो. नागराज म्हणतो अरे मी नागरा आहे, माझं नाव नागराज आहे. अरे पण चाल तुझी नागराजसारखी आहे, काय झालंय काय तुला, असं का वागतोयस तू, अरे सरळ का चालायला लागलायस एकदम तू. मैपत फारच शांत दाखवलं हां आज सुद्धा. आता नागराज ना अक्षरशः वैतागतो. आता मैपत काही बोलत नाही म्हणून. नागराज म्हणतो अरे तू काय वागलास मगाशी, अरे माझा ना विश्वासच बसत नाही आहे तुझ्यावर. अरे मैपत शिकरीला हात लावायची कोणाची सुद्धा ना हिंमत नाही हिंमत. आणि त्या मूर्खानं तुझ्या कानाखाली मारली आणि तू काय केलं नाही आहेस आणि शांत बसलाच. आणि वरून तू काय म्हणत होतास, नुसतं एकतर शांत बसला नाहीस, वरून म्हणत होतास की दुसऱ्या कानाखाली पण मार म्हणून. अरे काय हे सगळं मैपत, तुला काही वेळ लागलं आहे का, हे तुझं काय असं वागतोय. अरे मैपत शिकरीचं नाव ऐकलं ना तरी लोक ना थराथर कापतात. आणि तू काय करतोय तर गाल दुसरा पुढे करतोय. आणि आता काय म्हणायला लागलायस की भांडण तंटा नको कशाला हवा आहे म्हणून. आता हा मैपत काय म्हणतो की डोसक्यावर बर्फ ठेवा नागराज शेड, उगाच ना तुम्ही चिडचिड करू नका, तुम्हालाच त्रास होईल. नागराज म्हणते अरे हेच म्हणतोय ना मी, कुठे गेला तो मैपत शिकरे हां. अरे हा नाही आहे मैपत शिकरे खरा, नक्की काय झाले काय तुला. अरे खरा मैपत शिकरे ना झालाय गायब कुठेतरी आणि हा दुसराच येऊन बसलाय. मैपत म्हणतो हे बघ शरीरानं तोच मैपत शिकरी आहे, फक्त मनाने ना आता तो मनाने ठरवले या मैपत शिकरेने नको ते राडे नको ते मारामाऱ्या
खून हे सगळं नको आहे महिपत शेठ मला. अहो काय मिळवलं मी हे सगळं करून. आणि म्हणतो की नागराज शेठ काय आहे ना की मी डोसक्यात जितके राग घालून घेईन ना तितके दिवस मी इथंच सडत बसेन. आणि पुढे म्हणतो की आता कसं आहे ना की एका गुन्हेगाराला त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे सरकारनं सोडलं होतं आणि आता दुसऱ्याला पण सोडतील नाही का. आणि तुम्हाला माहिती का तो दुसरा म्हणजे मी असेल किंवा माझा नंबर असेल तर काय हरकत आहे. नागराज म्हणतो अरे पण तो सचिन करतोय ना तुझ्यासाठी प्रयत्न, तो सोडवेल ना तुला. मग कशालाही नाही ती नसती नाटकं करतोयस रे तू. महिपत म्हणतो नाटकं नाही करत आहे महिपत नागराज शेठ, नाटकं नाही करत आहे मी खरंच. आणि म्हणतो मी थकलोय हो आता, खरंच थकलोय आता मी या सगळ्या गोष्टी करून. लय धाव केली आतापर्यंत आयुष्यात. आणि काय आहे ना की आता काय झालं आहे ना की मी इथं जेलमध्ये सोडतोय आणि माझं लेकरू तिथं घरात तोंड लपून बसलं आहे. नाही नागराज शेठ आता मी ठरवलं आहे की चांगल्या मार्गानं चालायचं. आणि म्हणतो की आतापर्यंत जे काही जगलो ना ते जगलो, पण इथून पुढे ना मला नाही असं वागायचं नाही किंवा असं जगायचं नाही. आणि पुढे म्हणतो की याच्या पुढे माझी लेक साक्षी आणि आम्ही दोघं जणांसुद्धा आनंदात जगायचं ठरवलं आहे म्हणून. आणि महिपत अगदी खाली मान घालून बसले असतो. नागराज मनात म्हणतो महिपतचं असं काही डोकं फिरले का काय, हा जर का खरंच चांगलं वागायला लागलं ना तर मला आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागेल. आणि या महिपतला हा असला सगळा विचार करण्यापासून ना लगेच थांबवायला पाहिजे नाहीतर माझं काही खरं नाही. म्हणून नागराज ना आता चिंतेत असतो. आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन. इकडे आडगळीच्या खोलीमध्ये या प्रियाच्या जवळ ना आता ही विमल येते आणि या विमलने 2 पिशव्या सामान आणलेलं असतं आणि म्हणते हे घ्या वहिनीने तुमच्यासाठी सामान पाठले. प्रिया म्हणते आईने माझ्यासाठी खायला पाठवले, बरं झालं मला ना भूक लागलीच होती म्हणून ती लगेच बॅगा वगैरे उघडून बघायला लागते. तर त्यामध्ये सगळी भांडी स्टोव आणि असं काही सामान असतं. आता विमल फक्त तिच्याकडे बघतच राहते. प्रियाला ना आता इतकी भूक लागलेली असते कारण ती उपाशी असते ना. आणि आता बघते तर त्या 2 ताटल्या वगैरे असतात. आणि प्रिया म्हणते हे काय. विमल म्हणते बहिणींनी तुम्हाला सांगितले की तुमचा स्वयंपाक आता तुम्हाला करायचा आहे, तुम्हाला स्वयंपाकघरातलं काहीही मिळणार नाही. आणि हो काही भांडीसुद्धा पाठवलेली आहेत आणि आत्तापुरतीच सामानसुद्धा पाठवलेलं आहे आणि नंतर तुम्हालाच तुमचं बघायचं आहे सामान वगैरे असंही विमल सांगते. आता विमलने असं सांगितल्यानंतर प्रियाला तर इतका राग येतो ना पण विमलसमोर मुद्दाम गप्प बसते आणि म्हणते की ठीक आहे ठीक आहे चालेल. आता आईची हीच इच्छा असेल तर काय करणार ना आपण, करेन मी माझ्यापुरता स्वयंपाक आणि खाईन आपलं. म्हणून आहे ना उगीचच गरीब असल्याचं नाटक करायला लागते. आता विमल तिथून निघून जाते. आता विमल तिथून निघून गेली की लागते ना भांडी आपटायला. आणि आता ताटं वाट्या वगैरे खाली ठेवते, तर त्या पिशवीतून स्टोव काढते आणि सगळं साहित्य खाली काढून ठेवते. आणि आता ही ज्यासाठी स्वतःसाठी स्वयंपाक बनवणार असते. आणि ही जेव्हा प्रिया आता सगळा स्वयंपाक करते ना तर बडबड करत असते. एकतर पोटात आग पडली आणि ह्या कल्पीने ही कल्पी काय मला भिकारी समजते का. हे असे मुठभर तांदूळ पाठवलेत आणि हे काय हे एवढीशी डाळ आणि काय सामान पाठवले. अक्षरशः ना कागदाच्या एका पुडीमध्ये बांधून हिला डाळ तांदूळ पाठवलेले असतात. आणि प्रिया म्हणते ह्या स्टो याचं काय करू मी आता, पण भूक तर लागलेली असते. आणि इतकं मस्त असं कॉमेडी म्युझिक टाकलेलं आहे पाठीमागे. आता एका ताटामध्ये ना ही डाळ तांदूळ काढते. आता ते कांदा वगैरे चिरून आता स्वतःसाठी स्वयंपाक बनवत असते. आणि प्रियाचे जे काय हाल होत असतात ना म्हणजे कांदा चिरताना डोळ्यात पाणी येणं वगैरे आणि सगळं अर्जुन आणि सायली खिडकीतून बघत असतात. आणि हे ना या सीनची ना चांगलीच मजा घेत असतात. अर्जुन म्हणतो प्रियाचे काय हाल चाललेत ना, बघ काय अवस्था झाली ती हिची म्हणून. आणि प्रिया ही स्वतःसाठी आता डाळ तांदूळ घालून आहे ना आता खिचडी बनवत असते. अर्जुन सायलीला म्हणतो हिचं तोंड आता कसं बंद झालं ना तर ते बघ सायली म्हणते हिची कर्मच अशी आहेत ना की त्यामुळे हिच्यावर तर ही वेळ येणारच होती आणि नक्कीच येणार होती. म्हणून दोघं जण सुद्धा स्माईल करतात आणि म्हणतात अजून 1-2 दिवस तर बघा हिच्यावरती तर आता अशी वेळ येणार आहे आणि ही जी अशी अवस्था होणार आहे ना की कोणाला तोंडही दाखवू शकणार नाही. आणि प्रिया इकडे स्टोव पेटवत असते आणि तिचं आपलं काम चालू असतं आणि तिची इतकी फजिती होत असते ना कारण कधी हिने काम केलेलंच नसतं ना म्हणून. आणि आपण पाहतो की ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतो. आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत की प्रतिमा त्यांना सतत मनामध्ये अशी शंका येते की त्यांची मुलगी ही आहे की नाही म्हणून. असं सायली या सखीला आणि जानकीला फोनवरती सांगत असते आणि म्हणते की म्हणूनच मला ना तिची अग्निपरीक्षा घ्यायची. जानकी म्हणते कुठली परीक्षा. सायली म्हणते तू फक्त सांग सायली ताई कुठली परीक्षा घ्यायची ते. सायली म्हणते हो सांगते. आणि आपल्याला दाखवलेलं आहे की आता म्हणजे हा भाग उद्याच्या भागात सांगते मी तुम्हाला. उद्याच्या भागामध्ये ना आता सायली ही जानकी आणि सखी म्हणत असतात की अगो प्रिया आग लागली बघ ना, हे बघ आतमध्ये ना प्रतिमा त्या अडकल्यात, जा त्यांना वाचव. अगं तुझी आई आहे ना ती जा वाचव. पण प्रिया कसली जाती, प्रिया डायरेक्ट मागे सरकते. जानकी इतकी रागाने बघते ना प्रियाकडे. आणि हे सगळं आपल्याला उद्याच्या भागात दाखवणार आहेत. म्हणजे सायलीच्या आणखीन 2 मैत्रिणी या प्रियाचं सत्य उघडण्यासाठी येत आहेत उद्याच्या भागात. तर प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर.